वेलकम बॅक. नमस्कार मित्रांनो, मी भैरवनाथ नाईक. स्वागत आहे आपलं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. आपण एक नवीन उपक्रम चालू केला आहे. आपण इम्पॉर्टंट MCQची सिरीज आपण घेतोय. आजचा दुसरा दिवस आहे किंवा आजचा सिरीजचा दुसरा पार्ट आहे, बरोबर आहे. आपण सब्जेक्ट कोणता आपला स्विच गिअर प्रोटेक्शन. बर, आता ही टेस्ट सिरीज जी घेतोय आपण, ती कोणत्या कोणत्या एक्झामसाठी आपल्याला उपयोगाची आहे रे? तर ती आहे आपल्याला महाट्रान्सकोच्या आणि महाडिस्कॉमच्या ज्या ऍड आहेत, येणाऱ्या ज्या ऍड आहेत त्यातल्या असिस्टंट इंजिनियर किंवा जेई या दोन्ही पोस्ट साठी उपयोगाच्या आहेत. ओके. आणि या MCQ ची जी सिरीज आपण घेतो इम्पॉर्टंट, हे कोणते क्वेश्चन्स आहेत रे की जे प्रिव्हियसली विचारलेले क्वेश्चन्स आहेत, तेच क्वेश्चन्स आपण काय घेतोय, आपण आपल्या याच्यामध्ये सिरीज मध्ये कव्हर अप करतोय, बरोबर आहे. लास्ट लेक्चर्स मध्ये किंवा लास्ट सिरीजच्या पहिल्या एपिसोड मध्ये आपण काय घेतले होते, 15 क्वेश्चन घेतले होते. आता आपण नेक्स्ट 15 क्वेश्चन बघूया. अजिबात टाइम न दवडता आपण काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन्स किंवा क्वेश्चन नंबर पहिल्यापासून सुरुवात करूया. काय म्हणतो रे पहिला प्रश्न, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन? फर्स्ट क्वेश्चन आस्किंग अस द फ्लुइड युज्ड इन सर्किट ब्रेकर्स शुड बी. म्हणजे तुमच्या सर्किट ब्रेकर मध्ये फ्लुइड यूज केलेलं असतं ते कोणतं असतं, ओके, किंवा कशा प्रकारचं पाहिजे. ऑप्शन बघा, ऑप्शन दिलेले आहेत 4 ऑप्शन राईट हँड साइडला स्क्रीनवरती तुम्हाला दिसतात. खालच्या बाजूला काय दिलं आहे, फर्स्ट ऑप्शन आहे युअर फ्लुइड युज्ड इन सर्किट ब्रेकर शुड बी ऑफ हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ अँड थर्मल स्टॅबिलिटी. सेकंड ऑप्शन काय म्हणतो, नॉन इनफ्लेमेबिलिटी. ओके. थर्ड ऑप्शन आर्क एक्सटिंग्विशिंग एबिलिटी अँड डी ऑप्शन ऑल दी अबव. ओके, डी ऑप्शन काय, ऑल दी अबव. मीन्स हे जे चारी ऑप्शन किंवा पहिले 3 ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतंय की तुमचे जे फ्लुइड सर्किट ब्रेकर मध्ये आपण यूज करणार आहोत, ओके, त्या फ्लुइडची प्रॉपर्टीज कशा आहेत, ह्या तिन्ही ऑप्शन्स करेक्ट आहेत. ह्या तिन्ही प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत. कोणत्या रे, द फ्लुइड शुड हॅव high dielectric strength and thermal stability. Your fluid should be non-inflammability and it should be arc extinction ability. म्हणजे arc extinguish करण्याची ability तुमच्या फ्लुइड मध्ये असली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, करेक्ट ऑप्शन इज डी. डी इज युअर करेक्ट ऑप्शन, ऑल दी अबव. ओके, दिस इज युअर फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, द sparking between contacts can be reduced by inserting. Okay, sparking between contacts can be reduced by inserting. First option, resistance in parallel with contacts. B, capacitor in series with contacts. C, resistance in line or resistor in line. Or last option, reactor in line. Okay, to reduce sparking between circuit breaker contacts आपण काय इन्सर्ट करत असतो, तर सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस आपण रेजिस्टन्स इन्क्रीज करतो. आपण काय करतो रे, रेजिस्टन्स इन्क्रीज करत असतो. ऑप्शन ए, रेजिस्टन्स इन्क्रीज करण्याचा फॉर्म्युला काय, आर क्रिटिकल व्हॅल्यू ऑफ युअर रेजिस्टन्स शुड बी 1/2 रूट एल बाय सी. दिस इज युअर क्रिटिकल रेजिस्टन्स व्हॅल्यू, की जो आपण रेजिस्टन्स तुमच्या सर्किट ब्रेकरच्या कॉन्टॅक्टच्या अक्रॉस यूज करतो आपण. ओके, अक्रॉस यूज करतो का, टू रिड्यूस स्पार्किंग बिटवीन कॉन्टॅक्ट्स. ओके, दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. कोणता, रेजिस्टर इन पॅरलल. ओके. थर्ड क्वेश्चन बघा, फॉर मॅग्नेटिक ब्लोआउट ऑफ आर्क द मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड. ओके, for magnetic blowout of arc the magnetic field is produced. Option आहे A and the load circuit, B at the right angle to the axis of arc, C in a line with the axis of your arc, and D any of the above. Okay, any of the above. म्हणजे काय, for magnetic blowout of your arc आपण काय करतो, काय प्रोड्यूस करतो. ओके, the magnetic field is produced at right angle to axis, in line with the axis of arc, की all the above. बघा, जर मॅग्नेटिक ब्लो आउट ऑफ आर्कचा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस कसं होतं रे, तर मॅग्नेटिक फील्ड तुमचं प्रोड्यूस होतं ऑप्शन बी नुसार ऍट राईट अँगल टू द ऍक्सिस ऑफ आर्क.
ओके, दिस इज युअर करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी इज युअर करेक्ट. काय तर मॅग्नेटिक फील्ड कसं क्रिएट होतं रे, तुमचा आर्कचा जो ऍक्सिस असतो त्या ऍक्सिसला राईट अँगल तयार होऊन तुमचं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. काय करण्यासाठी तर तुमची आर्क ब्लो आउट करण्यासाठी. ओके, मॅग्नेटिक ब्लो आउट करण्यासाठी किंवा तुमची आर्क एक्सटिंग्विश करण्यासाठी. लक्षात येते. नेक्स्ट क्वेश्चन, इन सर्किट ब्रेकर्स द कॉन्टॅक्ट स्पेस इज आयोनाइज्ड बाय. म्हणजे सर्किट ब्रेकर मध्ये तुमचा कॉन्टॅक्ट स्पेस आयोनाइज्ड कशामुळे होतो. ऑप्शन ए field emission from the contact surface, option B thermal emission from the contact surface, and thermal ionization of gas. Any of the above. Okay, any of the above. क्या असेल याचा आन्सर. contact space is ionized. Okay, ओके, आपण याच्याबद्दल काय बघतो रे, ज्यावेळेस तुमचे कॉन्टॅक्ट सेपरेट्स होतील, सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट सेपरेट होतील, त्यावेळेस तुमचा ड्यू टू थर्मल एमिशन फ्रॉम द कॉन्टॅक्ट युअर स्पेस विल बी आयोनाइज्ड बाय युअर थर्मल एमिशन. ओके, लक्षात येते. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी इज करेक्ट ऑप्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. इन अ सर्किट ब्रेकर आयोनायझेशन इज फॅसिलिटेटेड बाय. म्हणजे आयोनायझेशन कशामुळे होतं तर काय बघा, फर्स्ट इन्क्रीजिंग द फील्ड स्ट्रेंथ, increase of mean free length, high temperature of surrounding medium, all the above. ओके, सर्किट ब्रेकर मध्ये तुमचं जे आयोनायझेशन आहे स्पेसचं ते कशामुळे होतं तर याचा आन्सर आहे रे ऑल द अबव. याचा आन्सर काय ऑल द अबव. तुमची फील्ड स्ट्रेंथ इन्क्रीज झाली तरी तुमची आयोनायझेशन होईल एअर. जर तुमचं लेंथ जरी मीन लेंथ जरी इन्क्रीज झाली तरी तुमचं आयोनायझेशन काय होणार आहे रे, कोण आयोनायझेशन होणार आहे. आणि तुमचं टेम्परेचर सराउंडिंग मीडियमचं इन्क्रीज झालं तरी तुमचं आयोनायझेशन होणार आहे. ओके, दिस इज युअर करेक्ट ऑप्शन, ऑल ऑफ द अबव. आता बघा, लास्ट सेशन मध्ये आपण हा क्वेश्चन डबल झाला आपल्याकडे बघा, हा क्वेश्चन डबल झालाय. These values should be 50, 57, 60, 100. काय if the inductance and capacitance of power system are respectively, L ची व्हॅल्यू किती दिली रिस्पेक्टिव्हली 1 हेनरी, B ची असतो आपल्या C ची व्हॅल्यू काय दिली आहे, C is equal to 0.01 मायक्रोफॅरड आणि इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ इंटरप्टेड करंट 10 एंपियर. ओके, द व्होल्टेज अक्रॉस द ब्रेकर कॉन्टॅक्ट्स. आता व्होल्टेज अक्रॉस द ब्रेकर कॉन्टॅक्ट्स कसं घेणार आहे आपण, व्होल्टेज अक्रॉस सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट्स V is equal to your current multiply by square root मध्ये L and C यांचा रेशो. ओके, L and C यांचा रेशो. जर या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशन मध्ये टाकल्या, कॅल्क्युलेट करायला गेलो तर काय येईल बघा, कॅल्क्युलेट करा. तर तुम्हाला येईल याचा तुमचा आन्सर यायला पाहिजे हे. जर पुट केल्यानंतर तुमचा आन्सर किती येईल रे, याचा आन्सर येईल तुमचं 100 केव्ही. ओके, याच्या जर व्हॅल्यू आपण पुट केल्या 10 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट 1 डिवाइडेड बाय 0.01 मायक्रोफॅरड मीन्स 10 रेज टू पॉवर 6. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं आन्सर येईल मीन्स 100 केव्ही. ओके, हा रिपीट क्वेश्चन झाला लास्ट सेशन मध्ये पण होता. ओके ओके, ही जी आपली ऍड आलेली आहे 2023 ची, की जी आता पेपर आउट झालेली आहे, अजून ऑफिशियल ऍड येणार आहे. त्या ऑफिशियल ऍड नुसार आपण संदर्भ घेऊन एक बॅच लॉन्च करतोय माफक दरात.
किती फी आहे रे आपली 3000 फक्त. ओके, नवीन ऑनलाईन बॅच आपण घेऊन आलोय आपल्या ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती. ओके, आपल्या बॅचची वैशिष्ट्ये काय असणार आहेत रे? ही काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मोफत आपण ई बुक्स देणार आहोत, टेस्ट सिरीज देणार आहोत, सर्व क्वेश्चनचे आपण काय करणार आहेत रे? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स पण आपण घेणार आहोत. ओके, हे काही वैशिष्ट्य आहेत आपल्या बॅचची. ओके, जर बॅच संदर्भात काही शंका असेल तर तुम्ही या नंबर्स वरती कॉल करू शकता की जो तुमच्या स्क्रीनच्या खाली पॉपअप होते मेसेज. ओके, आता बघ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. द स्टॅबिलिटी ऑफ आर्क स्टॅबिलिटी इन व्हॅक्यूम डिपेंड्स ऑन. जर व्हॅक्यूम मध्ये तुमची आर्क स्टॅबिलिटी कशावर डिपेंड आहे? कोणती? द स्टॅबिलिटी ऑफ युअर आर्क इन व्हॅक्यूम डिपेंड्स ऑन ऑप्शन 1 contact material, the contact material and its vapor pressure, the circuit parameters only, and combination of 2 and 3. Okay, कोणते ऑप्शन्स करेक्ट असतील बघा. हा क्वेश्चन विचारला किती रे? आय थिंक हा ESE 2003 या 5. ओके, हा ESE बऱ्यापैकी सगळे प्रश्न आपण काय घेतले तर प्रिव्हियस इयर्स घेतलेले प्रश्न आहेत. ओके, तुमची जी आर्कची स्टॅबिलिटी आहे तर तुमच्या कॉन्टॅक्ट मटेरियल अँड वेपर प्रेशर अँड युअर सर्किट पॅरामीटर्स हे दोन्ही ऑप्शन करेक्ट आहेत. आणि हे दोन्ही ऑप्शन सांगणारा ऑप्शन कोणता आहे तुमचा? ऑप्शन नंबर 4. ओके, ऑप्शन नंबर 4 काय दिलं? कॉन्टॅक्ट मटेरियल अँड इट्स वेपर प्रेशर अँड सर्किट ब्रेकर पॅरामीटर्स. युअर सर्किट ब्रेकर पॅरामीटर्स लक्षात येते. नेक्स्ट, द interrupting time of a circuit breaker is the period between the instant of first initiation of short circuit and the arc extinction on an opening operation. Second है तुमचा ऑप्शन energizing of trip circuit and the arc extinction on an opening operation. C आहे initiation of short circuit and the parting of primary arc contacts. Then energizing of the trip circuit and your parting of primary arc contacts. ओके, हे चारपैकी कोणते ते आपल्याला बघायचे. हे चार ऑप्शन दिलेले आहेत. ओके, काय विचारले? इंटरप्टिंग टाइम ऑफ सर्किट ब्रेकर इज द इंटरप्टिंग टाइम विचारलाय. ओके, इंटरप्टिंग टाइम म्हणजे काय असणार आहे? इंटरप्टिंग टाइम म्हणजे असणार आहे तुमचा या चार ऑप्शन पैकी तुमचा इंटरप्टिंग टाइम काय असणार आहे? ज्यावेळेस तुमच्या शॉर्ट सर्किटचं किंवा फॉल्ट ऑकर होईल, शॉर्ट सर्किटचं सुरुवात इनिशिएशन अँड ज्यावेळेस तुमची फायनल आर्क एक्सटिंग्विश होईल तो तुमचा काय असणार आहे? टाइम पिरियड असणार आहे. म्हणजे कोणता? इनिशिएशन ऑफ शॉर्ट सर्किट अँड द आर्क एक्सटिंक्शन आणि तुमच्या सर्किट ब्रेकरचं कॉन्टॅक्टचं ओपनिंग. ओके, दिस इज युअर टाइम पिरियड. कोणता? इंटरप्शन टाइम, इनिशिएशन ऑफ शॉर्ट सर्किट अँड आर्क एक्सटिंक्शन ऑन एन ओपनिंग ऑपरेशन. लक्षात आलं का? नेक्स्ट क्वेश्चन, द रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज म्हणजे काय? तुमचा ट्रिपल RV इज डिपेंड्स अपॉन फर्स्ट वन सिस्टम व्होल्टेज, सर्किट पॉवर फॅक्टर ओनली, स्विचिंग कंडिशन ओनली, अँड लास्ट वन बोथ 2 and 3. बोथ 2 and 3 कोणता असेल? जर तुमचं रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज कशावर डिपेंड असेल? कशावर डिपेंड असणार आहे? सिस्टम व्होल्टेज, सर्किट पॉवर फॅक्टर का स्विचिंग कंडिशन्स ओनली का बोथ 2 and 3. ओके, जर आपण ट्रिपल RV बघितला, ट्रिपल RV काय असतो रे? ट्रिपल RV म्हणजे नथिंग बट काय करतो आपण? इट इज नथिंग बट युअर रिस्ट्रायकिंग व्होल्टेजच आहे. ओके, त्याचा रेट ऑफ राइज काढतो आपण म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ युअर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतो? आपण रिस्ट्रायकिंग व्होल्टेजलाच करतो. आणि ते कशावर डिपेंड असते रे? ट्रिपल RV directly proportional to natural frequency which is depend on your frequencies depend on inductance and capacitance. म्हणजे काय झाले रे? तुमचे काय झाले? पॅरामीटर, स्विचिंग कंडिशन्स. ओके, म्हणजे सिस्टम पॅरामीटर्स एक झाले आणि तुमचा काय असतो? पॉवर फॅक्टर वर पण डिपेंड असतो तुमचा ट्रिपल RV काय असतो रे? ट्रिपल RV तुमच्या पॉवर फॅक्टर वर पण डिपेंड असतो. लक्षात येते? म्हणजे याच्यात काय येईल तुमचा ऑप्शन? बोथ 2 and 3. लक्षात येते का? बोथ ऑप्शन 2 and 3 आर करेक्ट. म्हणजे ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन.
लक्षात आलं का? रेट ऑफ राईज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज डिपेंड्स ऑन करंट, सर्किट पॉवर फॅक्टर अँड युअर स्विचिंग कंडिशन. आता स्विचिंग कंडिशन कोणतं येतं तर नॅचरल फ्रिक्वेन्सीला कन्सिडर करतो आपण, की जी डिपेंड कशावर असते, तुमचा इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स अप टू फॉल्ट. जिथं फॉल्ट क्रिएट झाला तिथपर्यंतचा इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स आपण पिक्चर मध्ये घेतो किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सीच्या कॅल्क्युलेशन मध्ये घेतो आणि सोबतच आपण काय करतो रे, आपला पॉवर फॅक्टर पण कन्सिडर करतो. ओके, नेक्स्ट बघा. फॉर हाय स्पीड सर्किट ब्रेकर द टोटल क्लिअरिंग टाइम इज अराउंड. ओके, फॉर हाय स्पीड सर्किट ब्रेकर तुमचा टोटल क्लिअरिंग टाइम हा किती असतो रे? तुमचा टोटल क्लिअरिंग टाइम तर काय सांगितलं, फ्यू मिनिट, फ्यू सेकंड्स, 1 to 2 सायकल, 5 to 20 सायकल्स. ओके, तर याचा आन्सर काय असणार आहे? हाय स्पीड सर्किट ब्रेकरचा 1 to 2 सायकल्स मध्येच वर्क झाला पाहिजे. ओके, तर क्लिअरिंग टाइम किती पाहिजे? 1 to 2 सायकल पाहिजे. लक्षात येते? हाय स्पीड सर्किट ब्रेकरचा टोटल क्लिअरिंग टाइम किती झाला? 1 to 2 सायकल. ओके, नेक्स्ट बघा. द रेजिस्टन्स ऑफ एन इलेक्ट्रिक आर्क, रेजिस्टन्स ऑफ एन इलेक्ट्रिक आर्क कॅन बी इन्क्रीज्ड बाय. तुमच्या इलेक्ट्रिक आर्कचा रेजिस्टन्स कसा इन्क्रीज केला जातो बघा. त्याचे ऑप्शन काय आहेत बघा. इन्क्रीजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनाइज्ड पार्टिकल्स, रिड्यूसिंग द आर्क लेंथ, स्प्लिटिंग द आर्क, increasing the arc cross section. Okay, this is not correct. Okay, आता काय दिलंय, increasing the concentration of ionized particles, not, this is also incorrect. Okay, काय दिलंय, reducing the arc length. जर arc length reduce केली तर ऑटोमॅटिकली तुमचा रेजिस्टन्स सुद्धा डिक्रीज होणार. दिस इज ऑल्सो रॉंग. स्प्लिटिंग द आर्क म्हणजे तुमच्या आर्क दोन इलेक्ट्रोड मध्ये जी आर्क जनरेट होते ती आर्कची लेंथ वाढवली किंवा स्प्लिट केली तर मग काय होणार, तर तुमचा रेजिस्टन्स ऑफ आर्क इन्क्रीज होणार आहे. म्हणजे दिस इज युअर करेक्ट आन्सर. ऑप्शन सी इज युअर करेक्ट ऑप्शन. लक्षात येतं का? आणि आर्क स्प्लिटिंग साठी काय वापरतो रे आपण? आर्क स्प्लिटिंग साठी आपण स्प्लिटर्स यूज करतो, आर्क स्प्लिटर्स. बरोबर आहे? आताच आपण बघितलं होतं की आपण ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी काय करणार आहे रे, महाट्रान्सकोची ऑनलाईन बॅच घेऊन येणार आहे, की जे रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहेत आणि तुम्हाला एमसीक्यूज आपण ऑनलाईन स्वरूपात प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, कोर्स फी किती आहे रे? फक्त 3000 रुपयांमध्ये आपण ही बॅच लॉन्च करतोय. ओके, या बॅच संदर्भात जर काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्हाला या नंबरशी संपर्क साधायचा आहे. हे काही फीचर्स आहेत आपल्या कोर्सेसचे. ओके, तर तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन करा. नेक्स्ट बघा काय दिलंय, द आर्क व्होल्टेज इन सर्किट ब्रेकर इज, द आर्क व्होल्टेज इन सर्किट ब्रेकर इज काय दिलंय? फर्स्ट ऑप्शन, इन फेज विथ आर्क करंट, लॅगिंग द आर्क करंट बाय 90 डिग्री, लीडिंग द आर्क करंट बाय 90 डिग्री अँड लॅगिंग द आर्क करंट बाय 180 डिग्री. यापैकी काय असेल? म्हणजे तुमचं जे आर्क व्होल्टेज आहे सर्किट ब्रेकरचं ते कसं असणार आहे आर्क करंट सोबत. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही आर्क व्होल्टेज घेणार आहात सर्किट ब्रेकरचं त्यावेळेस तुमचं सर्किट ब्रेकरचा जो व्होल्टेज आहे आर्क व्होल्टेज, इट विल बी इन फेज विथ युअर आर्क करंट. ओके, तुमच्या आर्क करंटच्या इन फेज असते. ओके, लक्षात येतं? ऑप्शन 1 ए ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. बघा, इन ए सर्किट ब्रेकर ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज डिपेंड्स अपॉन, तुमचं ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज डिपेंड्स अपॉन विच सर्किट कंडिशन, पॉवर फॅक्टर, आर्मेचर रिएक्शन, ऑल द अबव. ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज इज डिपेंड्स अपॉन काय दिले बघा, सर्किट कंडिशन, पॉवर फॅक्टर, आर्मेचर रिएक्शन, ऑल द अबव. ओके, ज्यावेळेस तुमचा ऍक्टिव्ह रिकव्हरी व्होल्टेज असेल इट विल बी युअर करेक्ट आन्सर, ऑल द अबव. आणि बहुतांश आपल्या टेक्निकल एक्झाम मध्ये सुद्धा हा फंडा आहे की आपण ज्यावेळेस ऑल द अबव ऑप्शन असतो त्यावेळेस आपण तोच क्लिक करतो, किंवा 1 and 2 बोथ करेक्ट, 2 and 3 बोथ करेक्ट, त्यावेळेस आपण हा फंडा यूज करतो आपल्याला. आता काय दिले बघा, इन ए 13 नंबर क्वेश्चन, इन ए सर्किट ब्रेकर द करंट दॅट एक्झिस्ट ऍट द इन्स्टंट ऑफ कॉन्टॅक्ट सेपरेशन इज कॉल्ड डॉट डॉट करंट. म्हणजे काय दिलंय, तुमच्या सर्किट ब्रेकर मध्ये जो करंट आहे कधीच ज्यावेळेस ऍट द इन्स्टंट ऑफ कॉन्टॅक्ट सेपरेशन, ज्यावेळेस तुमच्या सर्किट ब्रेकरचे कॉन्टॅक्ट सेपरेट होणार आहे त्यावेळेसचा जो करंट असणार आहे त्या करंटला सर्किट ब्रेकर मध्ये त्या करंटला काय म्हणतात? रिस्ट्रायकिंग करंट, ब्रेकिंग करंट, आर्क करंट, रिकव्हरी करंट. कोणता ऑप्शन करेक्ट आहे बघा बरं. ओके, दिस इज युअर ब्रेकिंग करंट, दिस इज युअर ब्रेकिंग करंट. Why? At the instant of your contact separation in circuit breaker. Okay, next बघा, second last question. Rate of rise of restriking voltage it depends upon, rate of rise of recovery voltage
it depends upon first resistance of power system, inductance of system only, capacitance of system only, last one inductance and capacitance of system. काय दिले? ट्रिपल आरव्ही, रेट ऑफ राइज ऑफ व्होल्टेज डिपेंड्स अपॉन. तर याचा आन्सर आहे इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स बोथ. ओके, सिस्टमचा इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स याच्यावरती काय असणार आहे तुमचा डिपेंड असणार आहे काय तर तुमचं रेट ऑफ राइज ऑफ रिस्ट्रायकिंग व्होल्टेज. अँड द लास्ट क्वेश्चन इज करंट चॉपिंग इज मेनली ऑब्झर्व्ड इन विच सर्किट ब्रेकर? मिनिमम ऑइल किंवा मिनिएचर सर्किट ब्रेकर, ऑइल सर्किट ब्रेकर, मिनिमम ऑइल सर्किट ब्रेकर किंवा एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर. मिनिएचर, ऑइल, मिनिमम ऑइल की एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मध्ये करंट चॉपिंग फिनॉमिना असतो ते बघा. ओके, तर करंट चॉपिंग फिनॉमिना इज ओनली व्हॅक्यूम अँड आर्क सर्किट ब्रेकर मध्ये, सॉरी एअर ब्लास्ट सर्किट ब्रेकर मध्ये आपण ऑब्झर्व करतो. कोणता? करंट चॉपिंग फिनॉमिना. करंट चॉपिंग फिनॉमिना काय सांगतो रे तर करंट चॉपिंग फिनॉमिना सांगतो की नॅचरल करंट झिरोच्या पहिल्याच त्याच्या आधीच काय होतंय तुमचा फॉल्ट करंट झिरो होतोय. फॉल्ट करंट काय होतोय? झिरो होतोय. दिस इज युअर करंट चॉपिंग फिनॉमिना. हे होते आजचे 15 क्वेश्चन. हे होते आपले आजचे 15 क्वेश्चन. ही जर सिरीज तुम्हाला आवडत असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. ही जी ऑनलाईन बॅच आपण फॉर्म करणार आहोत या ऑनलाईन बॅच संदर्भात काही जर तुम्हाला क्युरीज असतील तर तुम्ही 80 10 45 77 60 या नंबरवर संपर्क करा आणि आपली बॅच जॉईन करू शकता. ओके, युट्यूबचं चॅनल आहे आपलं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीचं, आपला टेलिग्राम चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, आपण इथं लाईक करू शकता. ओके, धन्यवाद. भेटू अशाच 15 क्वेश्चन सोबत.